नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली. येवल्यात वाहतूक कोंडीचा विळखा. शिवसेना शिंदे गट मदतीला धावले. नमस्कार. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. येवला शहरात सध्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न अत्यंत बिकट आणि गंभीर बनला असून जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहतुकीबाबत स्पष्ट आदेश देऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे शहरात वाहतुकीच्या लांबत लांब रांगा पाहायला मिळत आहे. याचा पार्श्वभूमीवर येवला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी आणि नाशिकनी 16 मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार येवला मनमाड महामार्गावर दिवसा अवजड वाहतूक बंदी असताना सुद्धा केवळ रात्रीच्या वेळी अवजड वाहतूक सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही दिवसा सर्रासपणे मोठी वाहतूक आदेश शहरातून जात आहे. यामुळे येवला शहरात तासनतास ट्रॅफिक जाम होत असून सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. यावेळी शिवसेना गटाचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे व शिंदे फाउंडेशन व नगरसेवक गटाचे गणेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. आज मुक्तानंद शाळेवर आज आमची शिंदे पाटील फाउंडेशनची क्रिकेट टुर्नामेंट विषयी एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर मीटिंग चालू असताना आमचे काही पदाधिकारी क्रिकेट असोसिएशनचे, टेनिस क्रिकेट बोर्ड असोसिएशनचे पदाधिकारी हे नाशिकहून तसेच महाराष्ट्रातून काही पदाधिकारी येणार होते, परंतु त्यांना येण्यास उशीर झाला आणि इथं आम्हाला पूर्ण ट्रॅफिक जाम बी दिसत होतं. तर आम्ही कॉल केला असता त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्णतः इथं ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. त्याच वेळेस अनेक शाळेतले विद्यार्थी, लहान लहान मुले, काहींचे पेपर चालू आहे, असे विद्यार्थी देखील या ठिकाणी आम्हाला अटकलेले दिसते. तर सदर ट्रॅफिकविषयी कलेक्टर साहेबांचा आदेश निघालेला आहे की रात्री 10 ते सकाळी 7पर्यंत कुठलेही हेवी व्हेकल हे इथल्या हायवेला येणार नाही. परंतु तसे काही दिसत नाही. अध्यादेश निघाला, अनेकांनी त्याचा गवगवा केला, त्याचं श्रेय लाटलं, श्रेय घेतलं. आम्हाला त्याविषयी काही म्हणायचं नाही. तुम्ही जर आपल्या येवला शहरासाठी काम करताय तर त्याला, त्या गोष्टीला, चांगल्या गोष्टीला आमचा कशाला विरोध राहणार. परंतु तुम्ही श्रेय लाटतात आणि तशी परिस्थिती तर बिलकुल इथं नाही. कलेक्टर साहेबांचा अध्यादेश असताना इथं सर्वांनी आपलं श्रेय घेतलं, सर्वीकडे बातमी आली की बाबा आम्हाला बी त्या गोष्टीचा आनंद झाला. परंतु तसं काही परिस्थिती इथं नाही. आज जवळजवळ सकाळी 10 वाजेपासून तर आत्तापर्यंत इथं एकदम चक्का जाम लागलेला आहे. अनेक विद्यार्थी त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहे. अनेक जे हेवी व्हेकलवाले जे ड्रायव्हर आहे ते बी पाण्याने त्रस्त, कोणी भुक्याने त्रस्त अशी दिसत आहे. येवला शहर पोलीस स्टेशन असो, येवला तालुक्याचं पोलीस स्टेशन असो, पोलिसांविषयी बी आमचं सांगणं आहे की त्यांनी फक्त याच कामात राहायचं का? त्यांनी गुन्हेगारी असो, काही कोणाला आणायला जायचं, बाकीचे कामं सोडून द्यायचे का? एकच काम येवल्याला उरलेलं, हा चक्का जाम कसा सोडवला जाईल? पोलिसांना बी आपलं कुटुंब आहे, त्यांनी कधी आपल्या कुटुंबाला टाईम द्यायचा? आम्हाला कोणाविषयी रागद्वेष बिलकुल नाही, परंतु हा प्रश्न कोणी सोडवा, त्याचं श्रेय घ्या, पण प्रश्न तर सोडवा तुम्ही. तर हा प्रश्न सुटत नसन तर आम्ही आमचे आमदार साहेब किशोर भाऊ दराडेंना घेऊन, DCM, आमचे डेप्युटी मिनिस्टर, उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे सर्व एकनाथ शिंदे साहेब, तसेच PWD मंत्री यांना आम्ही भेटून एक निवेदन देऊ की कलेक्टर साहेबांचा अध्यादेश निघालेला असतानासुद्धा इथं हेवी व्हेकल शहरात येतात आणि याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, अनेक गोरगरीब जनतेचा बळी जाऊ राहिला. सर्व लोक पाहत आहेत. इतकं आज हायवेला यायला भीती वाटते. मोठी गाडी कोणाला काढायची असली तर भीती वाटते का हायवेला आपल्याला जायला भेटेन का? नाशिकला जर जायचं तर इथून हायवेला यायला 1-1 तास लागतो, बाहेर निघायला. बाहेरच्या लोकांना यायला 1-1 तास लागतो. तर हा प्रश्न सुटला पाहिजे अशी आमची प्रांजळ इच्छा आहे. आणि हा प्रश्न कुणी बी सोडवा,
त्याचं श्रेय बी घ्या, पण प्रश्न तर सोडवा. आज आम्ही शिंदे सेनेचे पदाधिकारी तसेच आमचे शिंदे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो आणि आम्ही बराच वेळ ट्रॅफिक मोकळी करायचा प्रयत्न बी केला. ती करत असताना ट्रॅफिक आपली विंचूर चौफुली, इथं गंगा दरवाजा रोड, तसेच इथं फत्तेबुरुज नाका अनेक ठिकाणी जाम आहे. आम्हाला आज घरीसुद्धा जाता येणं शक्य झालेलं नाही. तरी सदर प्रश्न आम्ही 100% सोडवण्याचा प्रयत्न करू. आमचे आमदार साहेब किशोर भाऊंना आम्ही याचं आधी पहिले निवेदन देऊ आणि त्यानंतर तेच निवेदन आम्ही आमदार साहेबांना संग घेऊन शिंदे साहेबाकडे जाऊन हा आम्ही प्रश्न सोडवायचा पूर्णपणे प्रयत्न करू. यायला दररोज उशीर होतो, त्याच्यामुळं दररोज आम्हाला मार भेटतो व हे ट्रॉफिकमुळं त्यांनी जास्त हे करून घेतलं आहे की ट्रॉफिक लवकर यावं. आम्हाला धंदे व्हायला तयार नाही आहे. ट्रॉफिकमुळे 2-2, 3-3 घंटे ट्रॉफिक जाम होते. धंद्यावर परमार झाला. आमच्या 1-2 लोकला व्हायला तयार नाही. आमचे पोटे कसे भरायचे आम्ही ते प्रयत्न करू. 3-3 घंटे झाले, गाड्या चक्का जाम आहे. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.